साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची ऊस दराबाबतची बैठक 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती। परंतु तहसील कार्यालयाच्या उदासीनतेमुळे ही बैठक निष्फळ ठरल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। आजच्या बैठकीचे निमंत्रण हे तहसील कार्यालयाकडून साखर कारखानदारांना न गेल्यामुळे, त्याचबरोबर साखर संघालाही ही बैठकीचे निमंत्रण न गेल्यामुळे साखर संघाचे अधिकारी, साखर कारखानदाराचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहू शकले नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडत प्रशासनाचा निषेध केला व 16 तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। आज आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला तहसील प्रशासनाला, कारखानदार, साखर सहसंचालकाला किंवा शेतकऱ्याची, आंदोलकाची आणि कारखानदाराची बैठक लावून बैठक जर बोलवली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता बैठक बोलवा। परंतु बैठक तहसील प्रशासनाने पत्र काढले, परंतु आंदोलकाला काढले, परंतु कारखान्याला हे पत्र व्यवहार केला नाही आणि आंदोलकाला इथं बोलून घेतलं आणि आंदोलकाला परत पाठवण्याचं काम या तहसील प्रशासनाने केलेलं आहे। कुठलीही बैठक बोलवली नाही, कारखानदाराला बोलवलं नाही। आम्ही त्याबद्दल तहसील प्रशासनाचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये आमच्या ठरल्याप्रमाणे 16 तारखेला या कारखान्याच्या विरोधात तीव्र आंदोलन चालू होणार आहे। या आंदोलनाचा होणारा परिणाम त्याला प्रशासन आणि कारखानदाराला भोगावा लागणार आहे। म्हणून माझी विनंती होती की तहसील कार्यालयाने आंदोलकाची आणि कारखानदाराची बैठक लावून या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, परंतु तसं घडलं नाही। म्हणून आज आम्ही प्रशासनाचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो। आज तहसील कार्यालय शेवगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनावर माननीय तहसीलदार यांनी माननीय प्रांतसाहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व कारखानदार, साखर सहसंचालक आणि शेतकरी या सर्वांसाठी बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये प्राधान्याने 1 महिना झाला ऊसतोड सुरू होऊन अद्याप कोणत्याही कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही, हा प्रमुख मुद्दा घेऊन ही बैठक होणार होती। या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये पत्र काढलं पण कोणाला दिलंच नाही, म्हणून या ठिकाणी शेतकरी संघटना त्यांचा जाहीर निषेध करते आणि निवेदनात दिल्याप्रमाणे 24 तारखेपर्यंत त्यांनी निर्णय घ्यावा, म्हणजे उद्यापर्यंत अद्याप 15 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा, 14 तारखेपर्यंत, आणि 14 तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर 16 तारखेला शेतकरी संघटना ऊसतोड आंदोलनाकडे वळणार आहे आणि ते यशस्वी करून दाखवणार आहे। प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले, शेवगाव, अहिल्यानगर।